तर जेवण वगैरे झालं आणि मी ना राईस क्रीम केली होती, तर ती लावायची. इतकं छान ग्लो येतो त्याच्याने. तर बघू शकता याच्यात अशी करून ठेवलेली आहे मी. आणि तर इथे ब्युटी पार्लरमध्ये आलेलो आहे, वैष्णवी ब्युटी पार्लर. तुम्हाला माहिती असेल इकडचं कुठलं आता हे हा एरिया मला माहिती, पण तिथे छान करतात फेशियल वगैरे सगळं. बघू शकता इथे मस्त छान करतात. एकदम 5 मिनिटात अप्पर लिप्स वगैरे आता क्लीन दिसतं इथे. क्यूट क्यूट हॅमी टॉबी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग. आधी पण तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजले 9 आणि इथे स्वयंपाक झालेला आहे. मस्त उडदाची डाळ केली मसाल्याची आणि फ्लावरची भाजी, इथे पापड, अजून एक भाजते. तर हे निगाळ्याचे पापड आहे. इतके छान लागत आहे ना बापरे, इतके पातळ पातळ मस्त झालेले आहे. कलर पण मस्त आला आहे. तर ही एवढी एक पाटी झाली आणि इकडची एक पाटी झालेली आहे. तर आता माझ्याकडे डब्बा नाही, तर आता याच्यातच भरून ठेवावं लागतील. काय म्हणतात आपल्या पिशवीत भरून ठेवायला आज. आणि आज ना ब्युटी पार्लरमध्ये जायचं मला. आयब्रोज अप्पर लिप्स वगैरे करायचं, करून येऊ. इथे जवळ आहे ब्युटी पार्लर, तिथे टाइम नाही जाते. अप्पर लिप्स आणि मेकअप ना इतकी छान भाजली जाते, तुम्हाला दाखवते. आणि निगाळची पापड कशी एकदम काय काय येतात, पण काय बिलकुल नाही. आणि फुगतात पण मस्त. आणि यावेळी डिंक टाकलं होतं मी, मला कमेंट आली होती डिंक टाका, ते टाकलं होतं मी डिंक. तर बघू शकता आपले निगाळ्याचे पापड पण किती सुंदर झालेले आहे. मस्त फुगतात ते छानपैकी, बघू शकता. आणि चवीला पण इतके मस्त लागत आहे. तर इकडे भाजले. चला किचन आवरून घेते पटापट. तर इथे आता मी किचन आवरून घेते आणि टिफिन पण रेडी झालेला आहे. आणि वैभवसाठी मी 3-4 पापड भाजून दिले. त्यांना खूप आवडतात नागलीचे पापड आणि निगाळ्याचे तर भरपूर आवडतात, कारण तिखट त्याच्यात टाकलेलं होतं थोडंसं. आणि तोंडी लावायला छान, म्हणजे जेवणासोबत वगैरे, किंवा ते असे पण खातात. त्यांना कच्चे पण पापड खूप आवडतात खाण्यासाठी. आणि चकल्या पण इतक्या आवडतात ना. तर एक दिवस आता हे सगळे लग्न वगैरे सगळं झालं ना, तर कारण आता खूप घाई गडबडीत मला शॉपिंग करावं लागते, कारण वैभवला सुट्टी नसते. आणि जेव्हा सुट्टी असते, म्हणजे जेव्हा संध्याकाळी किंवा दुपारी येतात घरी, तेव्हा आम्ही पटकन जाऊन काही काही खरेदी करून येणार. पुढचे व्लॉग येतीलच तुम्हाला, की मी कुठे कुठे जाणार, काय काय खरेदी करणार. कारण ज्वेलरी वगैरे असं मला ड्रेस वगैरे बघायचं आहे. बघू आता भेटतो की नाही. तर साड्या आहेच माझ्याकडे 3-4 नवीनच आहे, कधीच नाही घातल्या. तर मग बघते आता, ट्राय करणार काय करायचं. पण ज्वेलरी वगैरे सगळं नवीन घेणार आहे मी. आणि तेच आता इथे मी डबा भरून घेते पटापट. आणि डब्यामध्ये मस्त केलेली आहे डाळ वगैरे, भाजी केलेली आहे फ्लावरची. तर आता हे भरून घेते. आणि दुपारी जाऊन मला ना, दुपारी मला हे पण लावायचं, स्किन केअर थोडंसं करायचं आहे. तर मी राईस क्रीम केलेली आहे. तर राईस क्रीमची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. नंतर मी लावल्यानंतर तुम्ही माझा चेहऱ्याचा ग्लो बघा कसा येतो काय. त्याच्यानंतर वाटल्यास मला कमेंट करा आणि मी त्याची रेसिपी देईलच व्लॉगमध्ये नक्की. तर त्याच्यानंतर मग संध्याकाळी मला आयब्रोज करायला सुद्धा जायचं आहे. आमच्या जवळच एक आहे वैष्णवी ब्युटी पार्लर म्हणून, तिथे खूप छान पटकन वेळ पण लावत नाही आणि दुखत पण नाही मेन म्हणजे करताना. तर अप्पर लिप्स आणि आयब्रोज वगैरे करायचे आहे. तर ते आता संध्याकाळी जाईल. पण आता इथे सगळं आवरून घेते मी पटापट. इथे भात वगैरे भरून घेते आणि तेच चला.
पिशवीवर आपण चहा प्यायचा आहे. आज पापड पण पिशवी भरून ठेवणार आणि दुपारी जाऊन आयब्रोज वगैरे अप्पर लिप्स वाढलेले आहे ते आवडलं. वैभव गेले घरातलं पण आवडलं. आणि ते माझ्यासाठी मी आणलेलं एग बघू शकता. हे जेवण असणार आहे माझं. कियारा तर थोड्या वेळाने आता ना मी राईस क्रीम केली होती घरी तयार, तर ती लावायची आहे. इतका छान ग्लो येतो त्याच्याने, तर ती लावायची. आणि मग संध्याकाळी 4-5 वाजता म्हटलं इतकं ऊन आहे तेव्हा जाऊ ब्युटी पार्लरला. बघू शकतो खूप ऊन आहे. आणि आपले हॅमस्टर याच्यामध्ये झोपलेले आहेत. आता दुपारचे झोपतात ते भरपूर. आणि आता मी राईस क्रीम लावून घेणार आणि नंतर पापड भरून ठेवायचे. पापड भरणार, त्याच्यानंतर संध्याकाळी ब्युटी पार्लरमध्ये जाणार आणि आयब्रोज आणि अप्पर लिप्स करायचे आहे. केला करायचं आयब्रोज. चला आता बोलते नंतर तुमच्याशी. जेवण वगैरे झाला आणि मी ना राईस क्रीम केली होती तर ती लावायची. इतकं छान ग्लो येतो त्याच्याने, तर बघू शकता याच्यात अशी करून ठेवलेली आहे. आणि चला आता मस्त लावून घेते. तर अशी आहे, एकदम बारीक क्रीमी टेक्स्चर केलेलं आहे. आता असं माझा चेहरा दिसत असेल तुम्हाला, बघून घ्या. आणि ती लावल्यानंतर कसा दिसतो काढून घेऊ. थोडीशी मला दोघी लागणार तेवढी बघू शकता. आईस वॉटर आहे ते थोडं टाकायचं आहे, कारण ते थोडं थिक होऊन जातं त्याच्यामुळे. असं आता चेहऱ्याला लावून घेऊ. आता चेहऱ्याला लावून घेते मी. छान वाटतं, गरगर वाटतं. आणि आता संध्याकाळ झाली का ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आपले हे आयब्रोज करून येणार आणि अप्पर लिप्स करून येणार. तर घरच्या घरी असे उपाय करायचे, म्हणजे लावायचं फेशियल करण्यापेक्षा. चेहरा जास्त लगेच खराब होत नाही. मग थोडंसं आराम करते, म्हणजे हे सुकून जाईल. बघू शकता ते. चला आता थोडंसं आराम करते आणि धुवून मस्त दाखवते तुम्हाला चेहरा. चला चेहरा वॉश केला बघू शकता. आणि थोडंसं फक्त मी हे लावलेलं आहे मॉइश्चरायझर. तर आयब्रोज करायला जायचं आहे, पण इतका कंटाळा आला आहे ना. बघते आता कियारा पण झोपली आहे, तिला उठवावं लागेल तेव्हा जावं लागेल. तर ती कधीची वाट बघत होती, चल चल मम्मी चल चल ब्युटी पार्लरमध्ये. पण नेमकी तीच झोपून गेली असती विहानला घेऊन, पण परत रडत बसेल म्हणून. तर ती आता उठली ना तर मग जाऊन येऊ. बघू आता, मला तितका कंटाळा आला आहे आज. बघते कियारा उठली आहे आणि आता तिला घेऊन चालली मी. चला ब्युटी पार्लरमध्ये जाऊ. आयब्रोज कधीच्या इतक्या वाढून गेल्या ना, अप्पर लिप्स पण वाढलेले आहेत. तर करून फायनली आज वेळ भेटला. फायनली आयब्रोज करायला इतके दिवस झाले आहेत. आता लग्न आहे ना त्याच्यामुळे करावंच लागेल. चल विहान येतो का? विहान यायचं? चल ना. सॉरी विहानला बोलवते तर काही. तर इथे ब्युटी पार्लरमध्ये आलेलो आहे, वैष्णवी ब्युटी पार्लर. तुम्हाला माहिती असेल इकडचं कुठलं. आता हे हा एरिया मला माहिती, पण तिथे छान करतात फेशियल वगैरे सगळं.
शकता इथे मस्त छान करतात. एकदम 5 मिनिटात अप्पर लिप्स वगैरे आता क्लीन दिसतं इथे. घरी आलो किती ऊन आहे इतकं ना, गरम होते. घरी आलो आणि येताना ना भाजी मार्केटमध्ये तिथे गेली. आता मला शूट तर काही करता येत नाही. तर एक बाबा बसतो इथे म्हसरूच्या तिथे बाजाराच्या इथे. वांगे इतकी छान असतात. त्या दिवशी वांगे आणले होते, इतकी भारी मिळाली मला वांगे. चटणी केली होती त्याची भाजून, म्हणजे भरताचे. इतकी भारी लागली, इतकी मऊ, बिया नाही काय नाही. आणि गावठी वांगे, काट्याचे वांगे. तर बघू शकता असे वांगे आहेत. काटे आहेत पण हिरवे आहेत आणि मोठे मोठे आहेत आणि इतके कवळे आहेत. तर बघू शकता म्हणजे शेतातले एकदम ताजे ताजे वांगे. 20 रुपये काय 20 रुपयाचे 25 रुपयाचे अर्धा किलो. तर अर्धा किलो घेऊन आली. कारण वैभवला त्या दिवशी खूप आवडली होती चटणी मी केली होती. काकड्या आणल्या कारण मी आता सॅलडमध्ये काकड्या वगैरे खाते. तर ह्या ग्रीन कलरच्या काकड्या आणते, त्या गोड राहतात. कोथिंबीर आणलेली आहे. तर आमच्या हॅमस्टरला कोथिंबीर देऊन बघली, इतकी आवडली त्याला. आता थोडं निवडून ठेवेल आणि चहा प्यायचा आहे त्याला. आता हे फुलं देते मी, बरं खातो का बघू. दूध तापत ठेवलं आणि मस्त अशा आयब्रोज करून घेतलेले आहे. तुम्हाला कशा वाटले नक्की सांगा. हा फुल घे घे. तर कोथिंबीर टाकली, कोथिंबीर खाल्ली त्याने. चल टॉबी 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 चला चल इकडे. भरलं पोट वाटतं. आणि वियांचा बघू शकता कुठे झोपला आहे. कुठे गेला वियांचा, कुठे गेला. हे घरात गेला का इथे, याच्यात गेलेला आहे. अरे पळाला. बघू शकता क्यूट क्यूट हॅमी टॉबी, क्यूट क्यूट टॉबी. येतं कोथिंबीर त्याला, कोथिंबीर ते टॉबी टॉबी टॉबी. पोट भरलंय त्याचं. तर असं टोमॅटो वगैरे खातात ते. रोज चेंज करून रोज साफ करून घेते मी हे. आणि याच्यामध्ये मला याला कलर द्यायचा आहे, दिव्याचं ठेवायचं होतं, धुतलं ते. याला कलर द्यायचा आहे आणि त्याच्यात जाऊन राहतात. किचनमध्ये मला कमेंट्स यायच्या खूप अंधार बघू शकता किती आता उजेड झालेला आहे. भरपूर सारा प्रकाश पडलेला आहे. विदाऊट ह्या किचनच्या लाईट न लावता. आता किचनच्या लाईट लावून दाखवते तुम्हाला कसा प्रकाश दिसतो. इथला थोडासा डिम झालाय, तो बदलावा लागेल. तर बघू शकता असं. म्हटलं चला व्हिडिओसाठी थोडंसं लाईट चेंज करू. खूप ब्राईट लाईट आहे आणि खूप उजेड पडतो. दुपारी सुद्धा खूप उजेड पडतो, सकाळी सुद्धा उजेड पडतो. चला आता मस्त चहा ठेवते माझ्यासाठी. आणि पापड भरायचे, मेन म्हणजे पापड. अरे पडलं. तर कोणाकोणाला अशी कच्ची पापड आवडतात, मला तर खूप आवडतात. मस्त. कोणाला वाटणार नाही कोंड्याचे पापड एवढे भारी झाले. मिरचीचे कलर बघू शकता किती छान आलेला आहे, बिलकुल काळा नाही. तर चहा करते आणि बोलते तुमच्याशी संध्याकाळी. तर इथे मस्त विदाऊट शुगर चहा माझा रेडी आहे. तर आता थोडंसं बरं वाटतं. बघू शकता सनसेट झालेला आहे आणि थोडीशी हवा सुटली आहे. इतकं गरम होतं ना बापरे. जेवढं नाशिकला गरम होतं, म्हणजे जेवढी थंडी असते त्याच्या दुपटीने ऊन असतं खरंच, आणि त्याच्या तिपटीने पाऊस असतो. असंच नाशिकचं क्लायमेट एकदम भारी. पण आता जेवढं ऊन पडेल तेवढा जास्त पाऊस पडणार, आणि जेवढा जास्त पाऊस पडणार तेवढा जास्त थंडी हिवाळा लागणार. तर मस्त अशा वातावरणात माझा चहा, तो पण विदाऊट शुगर आहे तरी इतका छान लागतोय. आणि विदाऊट शुगर जर तुम्हाला टी प्यायचं असेल, समजा सुरू करायचं असेल, आतापासूनच सुरू करा. खूप बेनिफिट देणारं असतं.
कारण विदाऊट शुगर टी पिला की आपली स्किन तर ग्लो होतेच, यंग दिसायला लागतो आपण. आपल्या काय म्हणतात चीनची साईज, जी लटकलेली स्किन असते ती ताट होते, टाईट होते. मेन म्हणजे वजन कमी होतं आणि म्हणजे खूप असे बदल होतात साखर बंद केली तर जास्त साखर तर आपण चहामध्येच घेतो. रोज तर गोड काही खात नाही पण चहा रेग्युलर असतो, त्यात साखर भरपूर असते. एका चहाच्या कपमध्ये 60 ते 70 कॅलरीज असतात एका कपमध्ये, तर आपण 2-3 होऊन जातो, तर 300-400 कॅलरी असंच घेऊन टाकू चहामध्ये. बाकी जेवणाचे वेगळे 800-900 ते मिळून 1500-1600 2000 कॅलरीज होऊन जातात. मग वजन कसं कमी होणार, तर ते लक्षात घ्यायचं. चहा प्या, विदाऊट शुगर प्या मस्त छानपैकी. त्याच्यात आलं टाका, मसाला टाका, पण साखर नका टाकू, गूळ पण नका टाकू, आणि मस्त एन्जॉय करा चहा. आणि साखर बंद केली म्हणजे तुम्ही जेवणामधली फक्त 500-600 कॅलरीज घेशाल, तर तुमचं पटापट वजन कमी होणार आहे. तर माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मी खूप शिकले ह्या गोष्टी, म्हणून मला माहिती आहे. तर आपल्याला फक्त वजन कमी करायचं असेल ना, कॅलरीज कमी करायच्या दिवसाच्या आपण 2-2 हजार कॅलरीज खातो, त्याच्यापैकी आपल्याला फक्त 1200 ते 1300 कॅलरीज खायच्या आहे. जास्तीत जास्त कमी खायच्या आहे, त्याच्यापेक्षा कमी 1000, 800-900. तर इतकं झपाट्याने वजन कमी होईल ना, एक्सरसाइजची सुद्धा गरज नाही राहणार. मुलांचं चाललंय खेळणं हॅमस्टर सोबत, आणि मी इथे चहा पिते. आता स्वयंपाकाचं म्हटलं तर विहानला काहीतरी डाळ वगैरे आहे, त्याला चपात्या करेल, भात करेल, आणि माझ्यासाठी काहीतरी लाईट सॅलेड वगैरे असं काहीतरी करेल.